साडी नीट नाही घातली. मुळात साडी घालत नाही, साडी नेसतात. हा तिसरा चित्रपट फार चांगला लोकांनी डोक्यावर उचलून धरलेला आहे. माझी विनंती ही राहणार आहे विदर्भाच्या लोकांना की सगळे सून सासूच्या ज्या महिला आहेत आणि बाकी इतर जी मंडळी आहेत त्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा. व्हॉट इफ मला बाळ नकोय? माझं शिक्षण हे नागपूरलाच झालेलं आहे, LLB पर्यंत. मी नागपूरला शिकलेलो आहे, त्यामुळे अनेक नागपूरमध्ये माझे मित्र आहेत. तर त्यांनी सुद्धा या चित्रपटाकडे बघावं कलेच्या दृष्टिकोनातनं. आता मला वाटते की चित्रनगरी ही मी मागणी केली होती तेव्हा ती चित्रनगरी आता रामटेकच्या जवळ होत आहे. अनेक निर्माते तयार होत आहेत, कारण चित्रपट व्यवसाय हा जोखमीचा जरी असला तरी अत्यंत खराब आहे असं नाही. आता माझ्या चित्रपटाला 5 कोटी रुपये लागले या चित्रपटाला आणि आतापर्यंत रिकव्हरी 8.5 कोटीची झाली. पुन्हा 8.5-9 कोटी हा बिझनेस करेल असं नक्कीच आमचं म्हणून खात्री आहे. आणि असा एक चांगला चित्रपट नागपूरचा आलेला आहे. आमची इच्छा आहे की प्रार्थना बेहरे आणि आमच्या ज्या लेडी सावंत आहेत त्यांनी इथे यावं, की त्यांना सांगितलं यावं म्हणून. मात्र ते नंतर तारखा अजून जुळत नाही आहेत, काही शूटिंगमध्ये बिझी आहे. ते जर आल्या तर परत या चित्रपटाला प्रोत्साहन मिळणार आहे. तरी हा चित्रपट विदर्भातल्या मंडळींनी आवर्जून पाहावा. आणि आपण मंडळींनी लिहिताना विदर्भाच्या पेजवर पूर्ण विदर्भात जाईल ही बातमी आणि आपल्या सर्व एडिशनमध्ये जाईल, याप्रमाणे मी आपल्याला विनंती करतो. आणि एक चांगला चित्रपट त्या सर्व मंडळींनी बघावा अशी माझी मनस्वी इच्छा आहे. धन्यवाद. किती भाषेत आहे तुमचं? काय म्हटलं? किती भाषेमध्ये आहे तुमचं? हा चित्रपट एकच भाषेमध्ये आहे सध्या. मग विदेशात किंवा तमिळनाडूच्या तो मराठी ऑडियन्स आहे ना मराठी. एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत?